या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची गोडी लागावी यासाठी प्राथमिक शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करून घेण्यासाठी शिक्षकांच्या वतीने एक छोटासा प्रयत्न करण्यात आला। या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी उदंड असा प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदवला। सिन्नर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये जून महिन्यापासून प्रत्येक महिन्यात एका दिवशी सामान्य ज्ञान या विषयावरील परीक्षा घेण्यात येत असून यातून विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची गोडी निर्माण होऊन त्याबरोबर प्राथमिक शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांची माहिती व तयारी देखील करून घेण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे। शिक्षकांच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांची पण साथ लाभत असून प्रत्येक महिन्यात विद्यार्थी देखील या उपक्रमाला उदंड असा प्रतिसाद देत आहेत। यामुळे येथील शैक्षणिक गुणवत्तेत अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे। यात 15 प्रश्नांचे पाठ देऊन उजळणी देखील घेतली जात आहे व त्याचा निकालही त्वरित घोषित करण्यात येत आहे। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील शिक्षक राजेंद्र शेजवळ, वंदना भडांगे, विलास ढोबळे, मनोहर आव्हाड, मोहिनी इंगळे, वंदना मुंडे, जयश्री गायकवाड, अश्विनी पाटील, सुनीता बुवा, सुनील शिंदे, प्रकाश दावले आदी प्रयत्नशील आहेत। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। आपल्या देशाचे नाव काय? पहिलीचा मुलगा उत्तर देईल। पहिलीचा संदेश भारत। आपल्या देशाचे नाव काय आहे? नमस्कार, माझे नाव ऋतुजा शामकर। मी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिन्नर नंबर 1। मी इयत्ता 4थीत शिकते। दर महिन्याला आमच्या शाळेत सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतली जाते। त्या परीक्षेच्या 15 दिवस अगोदर आम्हाला एक कागद दिला जातो। त्या कागदावर उत्तरं दिलेली जातात। आम्ही ते रोज पाठ करत जातो आणि परिपाठातही आमचे ते सामान्य ज्ञानाच्या प्रश्नाची उजळणी घेतली जाते आणि मग सामान्य ज्ञानामुळे या परीक्षेमुळे आम्हाला सामान्य ज्ञानाची मदत झाली। UPSC MPSCला आम्ही सामान्य ज्ञानामुळे सहजासहजी पेपर देऊ शकतो। आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिन्नर नंबर 1 या शाळेमध्ये जून महिन्यापासून प्रत्येक महिन्याला एक या पद्धतीने सामान्य ज्ञानाच्या परीक्षेचं आयोजन केलं जातं। ही परीक्षा घेण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याला जे विद्यार्थी परीक्षेत भाग घेऊ इच्छितात अशा प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही एक प्रश्नावली देतो। 15 प्रश्नांची एक प्रश्नावली त्यांना देतो आणि त्या प्रश्नांचं परिपाठामध्ये पाठांतर घेतलं जातं। दररोज उजळणी घेतली जाते। तसंही आपल्या परिपाठामध्ये सामान्य ज्ञान हा एक घटक आहे, परंतु ते सामान्य ज्ञान फक्तच औपचारिकता म्हणून विद्यार्थी विचारतात, काही विद्यार्थी उत्तरं देतात, परंतु खास घटवून घेतले जात नाही। आणि म्हणून आमच्या असं लक्षात आलं की काही मुलांना उत्तरं येतात ते तेवढ्या उत्तरं सांगतात आणि विसरून जातात। परंतु जर विशिष्ट प्रश्न दिले आणि त्याच प्रश्नाची जर वारंवार उजळणी करून घेतली तर सामान्य ज्ञान मुलांचा अधिक दृढ होण्यासाठी मदत होईल। आणि म्हणून हा उपक्रम आम्ही आमच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने या शाळेमध्ये राबवत आहोत। आणि खऱ्या अर्थाने जे जुजबी प्रश्न आहेत की आपले मुख्यमंत्री कोण, पंतप्रधान कोण, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण, शिक्षणाधिकारी कोण, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांना देऊन आणि छोट्या छोट्या प्रश्नांमधून मुलांचं सामान्य ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी हा आमचा छोटासा उपक्रम आहे। आणि या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून सुद्धा अतिशय प्रचंड असा प्रतिसाद लाभत आहे। विद्यार्थी आवडीने चढावडीने प्रश्नांची उत्तर पाठ करतात आणि एक प्रकारे आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना टिकण्यासाठी आणि मुलांची तयारी होण्यासाठी या उपक्रमाची आम्हाला खूप गरज पडते। नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मुनेश्वरी मॅडम, तसेच शिक्षणाधिकारी आमच्या वैशालीताई झंकर मॅडम, तसेच सिन्नर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी साळुंके मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे। या उपक्रमात
शिक्षकांचं बहुमोल असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी भेटत आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळेतर्फे दरवर्षी मुलांच्या सामान्य ज्ञान वाढीसाठी किंवा त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही काही ना काही उपक्रम घेत असतो. त्या अंतर्गतच हा सामान्य ज्ञान स्पर्धेचा उपक्रम आम्ही घेतलेला आहे. तर या स्पर्धेमध्ये आम्ही सुरुवातीला मुलांना काही प्रश्न विचारले, त्यांना पुरेसा वेळ दिला पाठांतरासाठी आणि मग त्या पाठांतरातून मुलांना प्रश्नपत्रिका तयार केली आणि प्रश्नपत्रिकेतून मग आता त्या मुलांची परीक्षा घेण्यात आली. आता पाठांतराचा वेळ मिळाल्यामुळे मुलं खूप खुश आहेत आणि त्यांनी प्रश्नपत्रिका सुद्धा छान लिहिलेली आहे. साधारण आपण प्रश्नपत्रिका सुद्धा आम्हाला पसंत झालेली आहे. त्यांना खूप उत्कृष्ट लागलेलं आहे. मुलांची पाठांतर क्षमता निश्चितच वाढलेली आहे आणि याच्यातून एक लक्षात येईल की मुलांचं सामान्य ज्ञान हे खूप वाढलेलं आहे आणि त्यांना अशा परीक्षा आणि अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि प्रश्न जर सारखे घेतले तर त्यांना ते आवडतील आणि याच्यातून त्यांचं सामान्य ज्ञान सुद्धा नक्कीच वाढलेलं आहे. तर याच्यासाठी अनेक उपक्रम अजून घेण्याचा आमचा विचार आहे आणि त्यातून त्यांना सर्वांना विकास घडेल असा आमचा नक्कीच विश्वास आहे. सामान्य ज्ञानावर आधारित परीक्षा या सिन्नर नंबर 1 शाळा येथे पार पडली आणि परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या निकालसुद्धा सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत तपासून तयार केला असता या निकालाचं विश्लेषण या पद्धतीने आपणास करता येईल. या परीक्षेमध्ये 73 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असता 48 विद्यार्थ्यांना 10 पैकी 10 गुण मिळाले. 14 विद्यार्थ्यांना 9 पैकी 14 विद्यार्थ्यांना 9 गुण मिळाले. 6 विद्यार्थ्यांना 8 गुण मिळाले. तर 7 गुण एका विद्यार्थ्याला, 6 गुण एका विद्यार्थ्याला, 5 गुण एका विद्यार्थ्याला, 2 व 3 गुण प्रत्येकी एका विद्यार्थ्याला मिळाले. यावरून आमच्या असं लक्षात येतं की 85% गुण विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेमध्ये मिळवलेले आहे आणि यावरून हा उपक्रम घेण्याचा उद्देश एकच तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी. यासाठी माझ्या शाळेतील वरिष्ठ शिक्षकांनी व माझ्या सहकारी शिक्षकांनी मला मोलाची मदत केली. याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो.